गुड मॉर्निंग. सो आम्ही आलो इथे सॅलिसबरी पार्कला, बायबल सेंटरला. इथे आमची सोय केलेली आहे. लग्नाचा दिवस. सो आंघोळ केली, मस्त स्वच्छ क्लीन झाली. आणि इथे खूप सुंदर वातावरण आहे. खूप म्हणजे खूपच छान आहे आणि खूप फ्रेश वाटत आहे. सो मी तुम्हाला जस्ट एक व्ह्यू दाखवते, आम्ही जिथे स्टे करतो तिथे. ओके. सो हे असे मिशनरीचे आहेत, अशा रूम, आणि खूप सुंदर आहेत. ॲक्च्युली जुन्या पुण्याची आठवण झाली. सो तुम्हाला आवाज पण येत असेल. सो बॅकग्राऊंडला एक चॅपल आहे, तर तिकडे प्रेझेंट वर्शिप चालू आहे. सो इथे साधा आणि सिंपल लंच होता. वांग बटाट्याची भाजी, वरण भात, लोणचं, पापड, चपाती. सो गाईज, लग्नाचा लुक. रिक्षा स्टँड आहे. तर आम्ही आता चाललो आहे, पण इकडे प्रॉब्लेम कसा आहे की इथे ना ट्रेन भेटतच नाही. HDFC बँक. पुण्याला गार्डन जैसी खत्म होत आहे ना, सो इकडे अजिबात ट्रेनच नाही. एक ट्रेन नाही, सॉरी, ऑटो नाही, काय बुकिंगच होत नाही. फायनली आमची ओला आली आणि त्याच्यानंतर मी, काका आणि विश्वास, आम्ही 3 जणं मस्त ऑटोमध्ये गेलो. आणि त्यानंतर मग आम्ही चर्चमध्ये पोहोचलो. तर चर्चमध्ये असं सुंदर असं डेकोरेशन होतं, खूप सुंदर वाटत होतं. आणि मेन म्हणजे त्यांनी एंट्रन्सही खूप छान केला होता. त्यानंतर इथे लग्नाचा विधी चालू होता. चर्चमध्ये सर्व प्रकारचे म्हणजे पाळक होते, बिशप्स होते, आणि त्यानंतर इथे हा विधी सुरू झाला होता. आणि त्यानंतर इथे नवरा नवरीची एंट्री झाली रिसेप्शनसाठी. As can be, who would believe that I could be happy and contented? I used to think that happiness hadn't been invented, but that was in the bad old days before I met you. When I lived. सो असं रडू वगैरे झालं आणि सगळं इमोशनल थोडंसं बाजूला ठेवून मग आम्ही थोडीशी मस्ती वगैरे करून तिला हसत हसत एंडला तिची पाठवणी केली. पण खरं सांगते, सासरी जायचं जे दुःख असतं ना, ते फक्त एक मुलगीच समजू शकते. कारण लहानपणापासून आपण जे काही राहिलो कसं, आणि नवीन घरी जाताना तिकडचं वातावरण, तिकडच्या गोष्टीमध्ये संपूर्ण आपल्याला ॲडजस्ट करणं खूप त्रासदायक होतं. पण त्यानंतर ती पूर्ण ॲडजस्ट पण करते. खरंच त्या एक प्रत्येक मुलीसाठी खूप कठीण दिवस असतो. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.